अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमचं मन अशांत आहे का? मार्ग सापडत नाही का? मग स्वामी समर्थांचे हे विचार तुमचं जीवन नक्कीच बदलतील. आज आपण स्वामी समर्थांच्या काही निवडक आणि अत्यंत प्रभावी विचारांवर चर्चा करणार आहोत, जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. हे विचार केवळ ऐकण्यासाठीच नाहीत, तर ते आत्मसात करून जीवनामध्ये उतरवण्यासाठी आहे. चला तर मग स्वामींच्या कृपेने या ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, कधी कधी आपल्याला भीती वाटते, काळजी वाटते, आपले भविष्य काय असेल याची चिंता वाटत असते. अशा वेळी आपल्याला कोणतरी आधार देणारं हवं असतं. आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं असणारं आपल्याला कुणीतरी हवं असतं. आणि तेव्हाच आठवतात स्वामी महाराजांचे ते अमृता समान शब्द, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचा हा विचारच त्यांच्या भक्तांसाठी एक महामंत्र आहे. जेव्हा आपण कोणत्याही संकटात असतो, एकटे पडतो असं वाटतं, तेव्हा हे शब्द आपल्याला धीर देतात. याचा अर्थ केवळ स्वामी तुमच्या सोबत आहे असा नाही, तर ईश्वरी शक्ती तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही असा दृढ विश्वास हे शब्द देतात. हा विचार आपल्याला सांगतो की कितीही मोठं संकट आलं तरीही घाबरू नका, कारण स्वामी तुमच्या सोबत आहेत. फक्त तुमच्या मनात श्रद्धा आणि सबुरी असली पाहिजे. तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि स्वामींना शरण जा. ते तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. स्वामी समर्थांनी नेहमीच श्रद्धा आणि सबुरी या दोन गुणांवर भर दिला आहे. श्रद्धा म्हणजे दृढ विश्वास आणि सबुरी म्हणजे धैर्य किंवा संयम. आजच्या काळात आपल्याला प्रत्येक गोष्टींची घाई असते. यश लगेच मिळावं अशी अपेक्षा असते. पण स्वामी सांगतात की कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी, कोणतेही फळ चाखण्यासाठी योग्य वेळ येईपर्यंत थांबणं हे आवश्यक आहे. आपल्या कर्मावर विश्वास ठेवून ते करत राहा. फळाची अपेक्षा करताना संयम बाळगा. परमेश्वर तुमच्या प्रयत्नांचे फळ नक्की देतो, पण त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहणं महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता काहीच होत नाहीये, तेव्हा स्वामींचे हे शब्द आठवा, श्रद्धा आणि सबुरी हाच यशाचा खरा मार्ग आहे. आता कर्माचंही महत्त्व आहे. जैसे पेराल तैसे उगवेल. स्वामी समर्थांचा हा विचार आपल्याला कर्माचे महत्त्व पटवून देतो. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी आपल्याच कर्माचे फळ असतात. जे पेराल तेच उगवेल. याचा अर्थ असा की आपण नेहमी चांगली कर्म करावी, कोणाचे वाईट चिंतू नये, कुणाला त्रास देऊ नये, प्रामाणिकपणे आपले काम करावे. जर तुम्ही चांगले कर्म कराल तर तुम्हाला चांगलेच फळ मिळेल, आणि जर तुम्ही कर्म वाईट करत असाल तर त्याचे परिणाम देखील तुम्हालाच भोगावे लागणार आहेत. हा निसर्गाचा नियमच आहे, जो स्वामींनी आपल्या सोप्या भाषेत समजावला आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक कृतीबद्दल जागरूक राहा. आता संतोष आणि समाधान. आजकाल अनेक लोक धावपळीच्या जीवनात असतात, पण त्यांना कधीच समाधान मिळत नाही. जे आहे त्यामध्ये समाधान मानणं हे खूप महत्त्वाचं असतं. असं श्री स्वामी समर्थ महाराज नेहमीच सांगत असतात. तुम्ही कितीही मिळवलं, कितीही मोठे झालात, तरी जर तुमच्या मनात संतोष नसेल तर तुम्हाला कधीच सुख हे मिळणार नाही. संतोष हा मनाच्या शांतीची गुरुकिल्ली आहे. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंद शोधणं शिकलं पाहिजे. याचा अर्थ प्रगती करू नये असा होत नाही, तर प्रगती करताना देखील मनाची शांती जे आहे त्यामध्ये समाधान ठेवणं आवश्यक आहे. ही भावना तुम्हाला लोभापासून दूर ठेवते आणि एक शांत आनंदी जीवन जगण्यास मदत करते. त्यानंतर अहंकार सोडा, नम्र राहा. माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचा अहंकार असे स्वामी समर्थ सांगतात. जेव्हा माणूस अहंकाराने भरतो तेव्हा तो स्वतःला सर्वात श्रेष्ठ मानू लागतो आणि इतरांना तुच्छ लेखतो. अहंकारामुळे माणसाचा अपघात होतो. स्वामींनी आपल्याला नम्र राहण्याची शिकवलं आहे. जितके तुम्ही मोठे व्हाल तितके नम्र राहा. प्रत्येकाशी आदराने वागा, कारण या जगात कोणीही मोठं नाही, कायम मोठं किंवा लहान राहणार नाही. सर्व काही हे क्षणभंगूर आहे. नम्रता तुम्हाला इतरांशी जोडून ठेवते आणि तुमचं मन शुद्ध ठेवते.
अहंकाराचा त्याग केला तर तुम्हाला खऱ्या अर्थानं मोक्ष मिळेल आणि स्वामींची कृपा देखील लाभेल. एवढेच काय तर ईश्वर सर्वत्र आहे. स्वामी समर्थांचा हा विचार आपल्याला सांगतो की देव फक्त मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नाही, तर तो प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये देखील आहे. तो प्रत्येक कणांमध्ये वास करतो. या विचाराने आपल्या मनात दुसऱ्यांविषयी प्रेम आणि आदर निर्माण होतो. जेव्हा तुम्ही प्रत्येक जीवामध्ये ईश्वराचे रूप पाहता तेव्हा तुम्ही कोणालाही त्रास देणार नाही, प्रत्येकाशी आपुलकीने वागाल. इतरांना मदत करणं, प्राण्यांवर दया करणं, निसर्गाची चांगली काळजी घेणं हेच खऱ्या अर्थानं ईश्वराची सेवा आहे. स्वामींनी आपल्या शिकवणीतून हेच सांगितलंय की देव शोधण्यासाठी कुठे दूर जाण्याची गरज नाही. तो तुमच्या आतच आहे आणि तुमच्या आजूबाजूला देखील आहे. तर मंडळी, हे आहेत श्री स्वामी समर्थांचे काही अनमोल विचार. हे विचार आपल्याला केवळ धार्मिक दृष्टीनेच नाही तर व्यावहारिक जीवनात देखील खूप मदत करतात. तर ते आपल्याला जीवनातील आव्हानांना सामोरं जाण्याची शक्ती देखील देतात, मन शांत ठेवण्यास मदत करतात आणि एक समाधानी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतात. तुम्हाला स्वामींचा कोणता विचार जास्त आवडला आहे आणि का आवडला आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया मला अधिक चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या आध्यात्मिक विचारांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.